तेच ना आजच्या काय होतं ते सांगा. अच्छा, आपण आतापर्यंत जे बोललो त्याचं क्रक सांगायचं. मशीन काय आहे, उपयोग काय आहे? ओके. आज आपण नाव सांगा. इंट्रोडक्शन. ओके. मी डॉक्टर पल्लवी आहिरे शेळके. मी स्किनेथिक्स नावाच्या क्लिनिकमध्ये बाणेरमध्ये मागचे 12 वर्ष झाले प्रॅक्टिस करते आहे. आपण नेहमीच या क्लिनिकमध्ये हे बघतो की सगळ्यात वर्ल्डच्या चांगल्या टेक्नॉलॉजीज कशा आणता येतील आणि त्या आपल्या पेशंटला कशा उपलब्ध करून देता येतील. तर आता इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये स्किन, हेअर आणि नेल याच्यावरती काम केल्यानंतर आम्ही हेल्दी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन कसं करू शकतो याच्यासाठी एक प्रॉपर सेक्शन सुरू करतोय. आणि त्या सेक्शनच्या अंतर्गत आम्ही एक वंडर एक्झॉन म्हणून मशीन आहे जे आता पहिल्यांदा इंडियामध्ये फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलेलं आहे स्किनेथिक्स क्लिनिकमध्ये. हे जे मशीन आहे आणि त्याच्याबरोबर जो पूर्ण प्रोग्राम आहे बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठीचा, तो तुमच्या होलसम बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवरती काम करतो. मेन त्याचं जे टेक्नॉलॉजी आहे ते NMS म्हणजे न्यूरोमस्क्युलर स्टिम्युलेशन हे टेक्नॉलॉजी आहे. त्याच्याबरोबर EMF म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे एक टेक्नॉलॉजी आहे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे. या तिन्ही टेक्नॉलॉजीद्वारे पूर्ण बॉडीच्या सगळ्या ज्या मसल्स आहेत, मेजर मसल ग्रुप्स, तर त्या बिल्ड केल्या जातात आणि त्याच्याबरोबरीने काही प्रमाणामध्ये तुमची जी मसल जी त्वचा आहे ते टाईट केली जाते. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते विदाऊट एनी साईड इफेक्ट्स मिळू शकतं. त्याला किती दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि साधारणपणे जर एखाद्या माणसाचा BMI बॉडी मास इंडेक्स जो आहे तो 25 पर्यंत तो 27 ते 30 पर्यंत जर असेल तर 3 महिन्याची ट्रीटमेंट सफिशियंट होते. जेव्हा तो 37 पर्यंत वगैरे असेल तर 4-1 महिन्याची ट्रीटमेंट गरजेची असू शकते. आर्थिकदृष्ट्या कसं? आर्थिकदृष्ट्या म्हटलं तर ते साधारणपणे कॉस्ट सांगू की अच्छा ओके. आर्थिकदृष्ट्या जर ओके आपण या ट्रीटमेंटच्या आर्थिकदृष्ट्या जर गोष्टी पाहिल्या तर त्या आम्ही कमीत कमी किमतीमध्ये अफोर्डेबल रित्या देण्याचा ट्राय करतो आहे. आणि बरोबरीने ट्रीटमेंटच्या बरोबर जे डाएट कन्सल्टेशन्स आहेत, जे फिजिओथेरपीचे कन्सल्टेशन्स आहेत, हे आम्ही पेशंटला फ्री देतो आहे. जिम करणे आणि मशीन तर काय फरक? ओके. जिम करणं आणि मशीन या दोघांना जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर जिममध्ये गेल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 आठवड्याच्या वर्कआउट नंतर जेवढ्या मसल बिल्ड होतात तर तेवढ्या मसल आपण एका 25 मिनिटाच्या सेशनमध्ये बिल्ड करू शकतो. आणि बरोबरीने ज्या लोकांना जिम जाणं शक्य नाही आहे त्यांच्या हेल्थ कंडिशन्समुळे किंवा पोस्ट प्रेग्नन्सी किंवा आणि काही हार्ट कंडिशन्समुळे किंवा मसल कंडिशन्समुळे, तर ते लोक पण याचा उपयोग करून घेऊ शकतात आणि त्यांचं मसल बिल्ड करू शकतात. मर्यादा आहे? त्याच्यामध्ये वयोगट मर्यादा नाही आहे. प्रत्येक वयाचे लोक साधारणपणे 15 वर्षाच्या पुढचे ते 60-70 पर्यंतचे लोक याचा उपयोग करू शकतात. मॅडम, आपण म्हटलं की कोणती शस्त्रक्रिया केल्याशिवाय आपण वजन कमी करणार, काय याच्यात कशी प्रोसेस आहे? वजन कमी करण्याची प्रोसेस शस्त्रक्रिया न करता. ओके. तर जेव्हा आपल्याला आपल्या बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं, एखादी व्यक्ती जाड आहे आणि तिला बारीक व्हायचं आहे, तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. असं नाहीये की आपण फक्त वजन कमी करायला पाहिजे. वजन जेव्हा कमी करतो तर त्याच्यानी BMI बॉडी मास इंडेक्स जो आहे तो फक्त कमी होतो. पण फक्त वजन कमी केल्यानंतर तुम्हाला खरं हेल्दी बॉडी मिळत नाही. त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की तुमच्या बॉडीमधले जे मसल्स आहेत, जो मेटाबॉलिक तुमचा ऑर्गन आहे तो वाढला पाहिजे आणि त्याच्याबरोबरीने जे तुमचं फॅट आहे ते कमी झालं पाहिजे. तर हा जो प्रॉपर बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे तो आपण या टेक्नॉलॉजी थ्रू कोणत्याही पेशंटला आणून देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया किंवा इंजेक्शन्स किंवा इन्व्हेजिव्ह कुठल्याही ट्रीटमेंट ज्या आहेत त्या केल्या जात नाहीत. उपलब्ध आहे ते सांगा फक्त. ट्रीटमेंट कुठे उपलब्ध आहे पुण्यामध्ये? ही ट्रीटमेंट पुण्यामध्ये बाणेर येथे स्किनेथिक्स स्किन क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. ही टेक्नॉलॉजी कुठली आहे एक्झॅक्टली? भारतामध्ये पहिल्यांदाच आणली असं म्हणतो आपण. याच्या मागचं काय, म्हणजे कशाच्या आधारावरती प्रूव्हन काय आहे? ओके. सर, ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यातलं जे वंडर मशीन आहे हे स्पेनवरून आलेलं मशीन आहे आणि मागच्या 2019 पासून हे अवेलेबल आहे ऑल ओव्हर वर्ल्ड. 73 कंट्रीजमध्ये हे वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 1 मिलियन आतापर्यंत रिझल्ट आलेले आहेत. फक्त ते जे मशीन आहे हे दरवेळेला अपग्रेड होत असतं. सो तो अपग्रेडेड जो मोस्ट अपग्रेडेड व्हर्जन आहे त्याचं, ज्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि एक्स्ट्रा ॲडेड जी झालेली आहे, तर ते अजून पण कोणाकडेही भारतामध्ये नाही आहे.
सो ही जुनी जी प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे त्याचं ॲडव्हान्सचे व्हर्जन आहे जे आणि डीपर काम करतं आणि त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे असं व्हर्जन जे आहे ते आपण आता इथे अवेलेबल केले आपल्या पेशंटसाठी. टेक्नॉलॉजी ऑलरेडी एक्झिस्ट आहे, फक्त ऍडव्हान्स वाला जे आहे ते आपल्याकडे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अलॉंग विथ रेडिओ फ्रिक्वेन्सी ते जे वंडर ॲक्झॉन आहे ते आता आपल्याकडे भारतामध्ये पहिल्यांदा आलं आहे. मग याच्या आधी जे होतं त्याला काय? दॅट इज वंडर प्रेस्टिज. वंडर प्रेस्टिज. राईट. ओके.